तुमच्या ब्लाऊजचा जर गळा मोठा असेल, आता हा गळा आहे आपला 12.5 इंच आहे. आपण फक्त 4 बोटाची पट्टी खाली ठेवलेली आहे आणि ही मार्किंग करून घेतलेली आहे. आणि हे ब्लाऊज आहे 50 साईजचं, तर आपण ही 12.5 वर खूण करून घेतलेली आहे. गळा रुंदी ठेवलेली आहे 2.25 इंच आणि या प्रकारे आपल्याला ही मार्किंग करून घ्यायची आहे परफेक्ट. आणि आपण देणार आहोत गळ्याचा आकार. व्यवस्थित आकार द्यायचा आहे म्हणजे आपलं ब्लाऊजचं जे गळ्याचं जे शेप आहे तो परफेक्ट येणार आहे. आणि 50 साईजच्या ब्लाऊजची ही कटिंग आहे, तर आपण या प्रकारे करायचे आहे. आता आपण छाती मोजणार आहोत. गळ्यापासून आपली छाती मोजायची, आपल्याला तिरकी मोजायची आहे छाती. तर आपण आता पाहू शकता, आपण ही गळ्यासहित मोजणार आहोत छाती. जिथं आपलं 12.5 इंचचं आपण मार्किंग केलेलं होतं ते पाहूया. तर इथं आलेलं आहे 12.5 इंचाचं आपलं मार्किंग, म्हणजे ही आपली परफेक्ट फिटिंग होती. पण गळा मोठा असल्यामुळं आपल्याला एक स्ट्रिक करायची आहे. हे पाहू शकता आपली 12.5 इंच कुठं येत आहे, तर आपलं 1 इंच आपल्याला डाऊन करायचं आहे. आपल्या पहिल्या मार्किंगपेक्षा 1 इंच आपल्याला डाऊन आलेलं आहे. तर आपण परफेक्ट अशी ही फिटिंग येणार आहे, कारण तुम्हाला 1 इंच डाऊन केल्यामुळं जे गळ्याचा मोठा आकार असतो तो पसरला जातो आणि 1 इंच डाऊन केल्यामुळं तो आपल्याला बरोबर येऊन जातो. तर या प्रकारे आपल्याला हे करायचं आहे. आता आपण टक्स देऊन घेणार आहोत परफेक्ट असे. दोन्ही साईडला टक्स देऊन घ्यायचे आहेत. आणि टक्स देताना मात्र एकदम झिरोला आणलं तर तुमचं जे तिथं जर फुगा येण्याचा प्रकार असतो किंवा चोळ येण्याचा प्रकार अजिबात होत नाही. तर या प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे परफेक्ट. आता आपण कंबरेचं माप करून घेणार आहोत. जुन्या ब्लाऊजची कंबर आणि नवीन ब्लाऊजची कंबर ही परफेक्ट करून घ्यायची आहे आणि आपल्याला याप्रमाणे फिटिंग करायची आहे. आता आपण इथं ड्रॉ करून घेणार आहोत लाईन. तर पाहू शकता ही लाईन आपण ड्रॉ करून घेतलेली आहे. आणि हे आपण अर्धा इंच आपण हे डाऊन करणार आहोत, कारण आपल्या गळा मोठा असल्यामुळं आपली फिटिंग व्यवस्थित येणार नाही. त्यासाठी आपण अर्धा इंच हे डाऊन केलेली आहे. आणि आपली जी आपण नंतर जी ती फिटिंग आहे ती आपण घेणार आहोत. 1 इंच आपल्याला डाऊन केलेला आहे. पूर्ण मार्जिनमधून 1 इंच डाऊन करून घेतलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.